नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म सरकारी अधिकारी हे कोणत्या निकषावर अटीवरती तपासत आहे आणि आपला जो काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचा ऑनलाईन फॉर्म आपण वेबसाईटवर भरत असाल किंवा ॲपवरती यापूर्वी भरलेला असेल, तो फॉर्म का रिजेक्ट केला जात आहे, त्यामागची कारणं कोणकोणती आहेत, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं जे आहे की जन्माचे ठिकाण ज्या महिलांचं महाराष्ट्रातील नाही किंवा जे महाराष्ट्रातील आदिवासी प्रमाणपत्र ज्याला डोमसाईल म्हटलं जातं ते सादर करू शकलेले नाहीये किंवा जे महाराष्ट्राबाहेरील होते त्यांना पतीचं आदिवासी प्रमाणपत्र किंवा वोटर ID किंवा रेशन कार्ड इतर जे काही पुरावे सादर करण्याची सूट दिली होती, यापैकी जर कोणतंही ओळखपत्र जोडलं नसेल, चुकीचं ओळखपत्र जोडलं असेल तर त्याकरता महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपण जो काही ऑनलाईन फॉर्म भरत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आधार क्रमांक जर चुकीचा टाकला असेल तर त्यावरही फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत किंवा दुरुस्तीसाठी किंवा डिसअप्रूव्ह म्हणून फॉर्म हे रिव्हर्स आलेले आहेत किंवा रिटर्न करण्यात आलेले आहेत। त्यानंतर ज्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांनी फॉर्म भरलेले आहेत, अशांचेही फॉर्म सरकारने रिजेक्ट केलेले आहेत किंवा जे काही सरकारी अधिकारी पॅनल आहेत जे फॉर्म तपासत आहेत ते फॉर्म रिजेक्ट करत आहेत। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र किंवा पिवळे केसरी रेशन कार्ड जोडलेले नाही किंवा रेशन कार्ड जोडलेलं आहे पण एकच पान जोडलेलं आहे, पहिलं पेज किंवा शेवटचं पेज जोडलेलं आहे किंवा काही तर असे पण आहेत की ज्यांनी जे काही केशरी रेशन कार्ड असेल किंवा पिवळं रेशन कार्ड असेल त्याचं जे कलरचं पेज आहे, वरचं जे कलरचं पेज आहे त्याचा पेजचा फोटो अपलोड केला असल्यामुळे ही फॉर्म रिजेक्ट झालेली। ही गोष्ट खरी आहे आणि हास्यास्पद जरी असली तरी ही गोष्ट खरी आहे की या गोष्टीमुळे फॉर्म तुमचे रिजेक्ट झालेले आहे। त्याकरता रेशन कार्डच्या पहिल्या पानाचा आणि शेवटच्या पानाचा फोटो अपलोड करायचा, ज्यावरती तुमची फॅमिलीची परिवाराची नावं लिहिली आहेत, ती फोटोज हे अपलोड करायचे, एकत्रित करायचे आणि मग अपलोड करायचे। त्यानंतर बँक खात्याच्या तपशिलामध्ये टायपिंग मिस्टेक असेल त्यामुळे बरेच जणांचे फॉर्म हे डिसअप्रूव्ह झाले। त्यामध्ये खातेदाराचं नाव असेल, बँकेचं नाव असेल, अकाउंट नंबर असेल किंवा IFSC कोड असेल, हे जर योग्यरित्या भरलेले नाही त्यांची फॉर्म हे डिसअप्रूव्ह म्हणून सरकारकडून करण्यात आलेले। त्यानंतर जे काही बँक खाते आहेत ते आधार संलग्न नाही, आधारला जोडलेलं बँक खाते नसल्यामुळे सुद्धा बरेच फॉर्म हे रिजेक्ट होत आहेत। त्याकरता बँक अकाउंट पहिलं आपण जोडून घ्यायचं आहे आपल्या आधारला, त्यानंतरच फॉर्म भरण्याचा प्रयत्न करायचा आहे। अर्जदाराने हमीपत्र दिलेले नाहीये किंवा जे काही हमीपत्र अपलोड केलेलं आहे त्यामध्ये त्रुटी आहेत। अर्जदाराने केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेतलेला आहे म्हणून फॉर्म रिजेक्ट होत आहेत। म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल, ज्या मासिक पेन्शन देणाऱ्या योजना आहेत त्या योजनेचा जर लाभ घेत असाल तर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही। कोणाच्या घरात जर 4 चाकी वाहन असेल तर शेती उपयोगी ट्रॅक्टर वगळून तर कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती ट्रॅक्टर सोडून इतर जर 4 चाकी वाहने असतील किंवा त्यापेक्षा अधिक जर वाहने असतील तर ते फॉर्म रिजेक्ट होत आहेत। कुटुंबातील सदस्य जर कोणी आयकरदाता असेल तर असेही फॉर्म हे रिजेक्ट केलेले जात आहेत। कुटुंबातील सदस्य विद्यमान खासदार आमदार राहिलेला असेल तरी फॉर्म रिजेक्ट होत आहेत। कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासनाच्या कोणत्याही उपक्रम मंडळ यामध्ये जर असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर जर निवृत्ती वेतन घेत असेल, पेन्शन घेत असेल तरी तुमचे फॉर्म हे रिजेक्ट होणार आहे, जरी घरातील कोणी जरी पेन्शनधारक असलं तरीही। नोंदवलेले नाव व आधार कार्डवरील नावात जर तफावत असेल तर सुद्धा तुमचं जे काही अर्ज आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा रिजेक्ट केला जात आहे।
अर्जदार जे आहेत, जी महिला अर्ज करत आहे तिचं वय 21 ते 65 वर्ष या वयोगटात हवं, नाही तर तुमचे फॉर्म रिजेक्ट केले जात आहे. 21 वर्षापेक्षा कमी जरी असेल तरी तुमचा अर्ज रिजेक्ट होणार आहे. 65 वर्षापेक्षा जरी जास्त वय असेल तरी तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाणार आहे. त्यानंतर अर्जदाराचा जो पत्ता आहे तो आधार कार्डनुसार जर नसेल तरी सुद्धा आपला जो काही आहे अर्ज हा रिजेक्ट करण्यात येणार आहे. त्यानंतर अर्जदार महिलेचे जे काही आदिवास प्रमाणपत्र आहे, जन्म प्रमाणपत्र आहे, शाळा सोडल्याचा दाखला जो आहे तो 15 वर्षापूर्वीचा नाही जोडलेला, किंवा ओळखपत्र जे काही जोडलेलं आहे ते 15 वर्षापूर्वीचं नाही आहे. जोडलेलं असेल तर त्यामध्ये काही चुका असेल किंवा चुकीचं ओळखपत्र जर जोडलं असेल तरी आपले फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. जरी आपल्या जो काही फॉर्म भरत असताना आपल्या कुटुंबातील जर कोणी सरकारी कर्मचारी असेल किंवा शासकीय सेवेत असेल, निवृत्तीवेतन घेत असेल तरी आपलं फॉर्म रिजेक्ट होणार आहे. कुटुंबातील सदस्य एखाद्या महामंडळ, बोर्ड, कॉर्पोरेशन येथे संचालक, उपसंचालक किंवा सदस्य असेल तरी अशा घरातील सदस्यांचे फॉर्म हे रिजेक्ट होणार आहे. कुटुंबातील एकापेक्षा जास्त अवैध महिलेने जर योजनेचा लाभ यापूर्वीच घेतलेला असेल तरी आपले फॉर्म रिजेक्ट करण्यात येत आहेत. अर्जदाराचे नाव व नाव सादर केलेली कागदपत्रे यांच्यात जी काही आहे ती तफावत आहे, त्यामुळे सुद्धा आपले फॉर्म रिजेक्ट करण्यात येत आहेत. आणि जर इतर कारणे म्हणून जर आपल्याला फॉर्म डिसअप्रूव्ह मध्ये जर आले असेल तर त्याची विविध कारणे असू शकतात. आपल्या फॉर्ममध्ये जर काही स्पेलिंग मिस्टेक असतील, नावात चुकी असेल, किंवा आपण रेशन कार्डचा एकच साईड अपलोड केलेले असेल. आता जे काही मराठीत अर्ज करण्यात आलेले होते ते सुद्धा स्वीकारण्यात येत आहे, त्यामुळे इतर कारणामधलं मराठीत अर्ज केला आहे म्हणून अर्ज रिजेक्ट जे होतं ते आता रिजेक्ट होणार नाही. आणि आता फॉर्म रिजेक्ट होऊन येत असताना किंवा डिसअप्रूव्ह होत असताना कोणती जे रिझन मेन्शन असतं ते बघूया. तर तिथे अधिकारी जे असतात ते पार्शियली रिजेक्ट करत असतात. पार्शियली रिजेक्ट केलं म्हणजे तो फॉर्म डिसअप्रूव्ह होतो आणि आपला त्यामध्ये एडिटचं ऑप्शन येत असतं. आपण तो फॉर्म एडिट करू शकणार आहोत किंवा परत अर्ज करू शकणार आहे. जर कोणाचा फुल्ली रिजेक्ट आला असेल, म्हणजे आपला जर अर्ज रिजेक्ट करण्यात आला असेल तर त्या अर्जामध्ये दुरुस्ती होत नाही, पण तुम्ही नव्याने अर्ज हा दाखल करू शकणार आहात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की शासकीय अधिकारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तपासत असताना कोणकोणत्या गोष्टी या ग्राह्य धरत आहेत, कोणकोणत्या गोष्टी वरती कारवाई म्हणजे फॉर्म रिजेक्ट केला जात आहे, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.